नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर ममता कन्नाडे. आज आपण तथ्य आणि सिद्धांत यांच्यातील परस्पर संबंध हा प्रश्न अभ्यासणार आहोत. आपल्या अवतीभोवती घडत असणाऱ्या घटनांचे सुव्यवस्थित आकलन करून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ज्यामध्ये केला जातो त्याला आपण विज्ञान असे म्हणतो. घटनांचे स्वरूप कोणते आहे यावर वैज्ञानिकता अवलंबून असत नाही, पण घटना कोणत्याही स्वरूपाची असो त्या घटनेचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो यावरून वैज्ञानिकता ठरत असते. म्हणून भौतिक विज्ञान हे जसे शास्त्र आहे तसेच समाजशास्त्रही शास्त्र आहे, कारण घटनांचे भौतिक किंवा सामाजिक सुसंबंध निरीक्षण करून तथ्ये गोळा केली जातात. त्यांचे वर्गीकरण केले जाते, त्यांचे कार्यकारण संबंध व क्रम प्रस्थापित केले जातात, त्यावरून सर्वसामान्य नियम प्रस्थापित केले जातात. तेव्हा सिद्धांत व तथ्य यांच्यातील संबंधाला कोणत्याही शास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण स्थान असते, कारण कोणतेही विज्ञान नैसर्गिक किंवा सामाजिक अनुभवनिष्ठ, सैद्धांतिक व संचयी स्वरूपाचे असते. थोडक्यात असे म्हणता येईल की कोणत्याही शास्त्रात सिद्धांत किंवा सर्वसामान्य नियम घटनांचा कार्यकारण संबंध लक्षात घेऊन मांडला जातो. म्हणूनच तथ्य व सिद्धांत यांचा अन्योन्य संबंध हा महत्त्वपूर्ण आहे, कारण तथ्याविना सिद्धांत ही बिनपायाची इमारत असते. त्याचबरोबर सिद्धांताविना तथ्य म्हणजे शास्त्राच्या विकासाला पूर्ण विराम असतो. साहजिकच तथ्य आणि सिद्धांत यांचे स्वरूप व त्यांचे अन्योन्य संबंध समजावून घेणे वैज्ञानिक विचारसरणीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. तथ्य व सिद्धांत यांच्यातील परस्पर संबंध पाहण्यापूर्वी आपण तथ्य म्हणजे काय हे पाहणार आहोत. इंग्लिशमधील फॅक्ट या शब्दाचा अर्थ घटना, वस्तुस्थिती किंवा तथ्य असा केला जातो. तथ्य हा शब्द तथा या शब्दापासून बनलेला आहे. तथा म्हणजे जसे आहे तसे. म्हणूनच इंग्लिशमधील फॅक्ट या शब्दाला तथ्य हा मराठी शब्द वापरला जातो. पण जेव्हा शास्त्रीय भाषेत तथ्य किंवा फॅक्ट हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचे आणखी एक अंग लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणजे निसर्गात व मानवी जीवनात सतत काहीतरी घडत असते. म्हणजे जन्म, मृत्यू, अपघात अशा कितीतरी घटना सातत्याने घडत असतात आणि या घटना खऱ्याही असतात. पण अवतीभोवती घडत असलेल्या मानवी जीवनात अशाही घटना घडतात की त्याची अनुभूती घेता येत नाही. म्हणजे त्या घटना मानवी इंद्रियांना प्रेरित होत नाहीत. अशा घटना जरी असल्या तरी त्याचा समावेश फॅक्ट अगर तथ्य या शब्दामध्ये करता येत नाही. म्हणून शास्त्रीय भाषेत प्राध्यापक गूड आणि हॅट म्हणतात, ज्या निरीक्षणाचा मानवी संवेदनांनी पडताळा पाहता येतो अशी माहिती म्हणजे तथ्य किंवा वस्तुस्थिती होय. तथ्य म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की पडताळा हा तथ्याचा निकष आहे. ज्या घटनेची अनुभूती घेता येते अशा घटनेला तथ्य म्हणता येते. घटना एकदाच घडली असेल किंवा ही घटना एखाद्याच्याच
अनुभवाला येत असेल तर त्या घटनेला तथ्य म्हणता येणार नाही. घटना ही अनुभवक्षम असली पाहिजे तरच तिचा तथ्य म्हणून स्वीकार केला जातो. विज्ञान हे अनुभवाधिष्ठित असल्याने तथ्याची प्रचिती येत नसेल तर शास्त्रात त्याचा समावेश होऊ शकत नाही. म्हणून तथ्य म्हणजे अशी माहिती की ज्याचा पडताळा किंवा अनुभव इंद्रियांना घेता येतो. अर्थपूर्ण निरीक्षणाची निष्पत्ती. अभ्यास विषयाच्या संदर्भात तथ्य संकलित करणे आवश्यक असते, पण त्यासाठी त्याची सुरुवात निरीक्षणानेच करावी लागते. पण हे निरीक्षण उद्देशहीन किंवा दिशाहीन असता कामा नये. निरीक्षण हे पद्धतशीरच असायला हवे. विज्ञानाची इमारत याच पद्धतशीर निरीक्षणातून निर्माण झाली आहे. ज्या घटनेचे कारण शोधून काढायचे असते ती घटना कशामुळे व कशी घडते यासंबंधी काही कयास अभ्यासक मनाशी करीत असतो व त्या दृष्टीने तो तथ्याची जुळणी करीत असतो. साहजिकच एका विशिष्ट दिशेने निरीक्षणाचा प्रवास सुरू होतो तेव्हा अभ्यास विषयाला समर्पक व अर्थपूर्ण माहिती पद्धतशीर निरीक्षणातून मिळवावी लागते. अशाच माहितीला तथ्य असे म्हणतात. थोडक्यात जर सांगायचं असेल तर नेहमीच्या प्रचारात ज्या अर्थाने तथ्य हा शब्द वापरला जातो त्याहून तथ्याचा अर्थ हा वेगळा आहे. सर्वसामान्यपणे व्यावहारिक भाषेत तथ्य ही स्वयंसिद्ध असतात. ती निश्चित असतात. त्यांना पुराव्याची गरज असत नाही. असे जे मानले जाते ते अयोग्य आहे. शास्त्रीय क्षेत्रात प्रत्येक बाब ही अनुभवाधिष्ठित असली पाहिजे. जे इतरांना प्रतीत होते ते कोणालाही प्रतीत होणे आवश्यक असते. त्याविना त्या माहितीचा स्वीकार तथ्य म्हणून संशोधनात केला जाणार नाही. म्हणूनच ज्याचा पडताळा निरीक्षणातून पाहता येतो त्यालाच तथ्य असे म्हणतात. सिद्धांत म्हणजे काय? तथ्य आणि सिद्धांत यांची परस्पर पूरकता, परस्पर संबंध हे आहेच. ते पाहण्याआधी जसे आपण तथ्य म्हणजे काय हे पाहिलेले आहे, तसेच सिद्धांत म्हणजे काय ही देखील जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. प्राध्यापक गुड आणि हॅट असे म्हणतात की सिद्धांत व तथ्य यांच्या सततच्या क्रिया व प्रतिक्रिया यातूनच विज्ञानाचा विकास होत असतो. तथ्यामधील आंतरसंबंध म्हणजे सिद्धांत होय. सिद्धांत प्रस्थापित करणे हा तर संशोधनाचा हेतू असतो. घटनांची कार्यकारण मीमांसा करण्यासाठी काही सिद्धांत कल्पना मनाशी बांधावा लागतो. त्यामुळेच तर घटनांचे पद्धतशीर निरीक्षण शक्य होते. परिणामतः विशिष्ट घटनेविषयीच्या नियमांचा सिद्धांत सांगणे हा विशदीकरण पद्धतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सिद्धांत म्हणजे तथ्याची अर्थपूर्ण मांडणी असते. एखाद्या समस्येविषयी मीमांसा करीत असताना घटकांच्या परस्पर संबंधाविषयीचे जे प्रतिपादन निश्चित स्वरूपात केले जाते त्यालाच सिद्धांत असे म्हणतात. हे सिद्धांत म्हणजे विज्ञानाचे
नियम असतात, कारण विशिष्ट परिस्थितीत या नियमांचे अस्तित्व असतेच. म्हणजे झाडाचा देठ तुटलेला फळ हे जमिनीवरच पडणार, आकाशात संचार करणार नाही. हा जसा सर्वसामान्य गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, तसाच सर्वसामान्य नियम सामाजिक विज्ञानामध्येही मांडता येतो. सिद्धांत म्हणजे अंदाज नाही. सिद्धांताबाबत असा एक गैरसमज आहे की सिद्धांत म्हणजे अंदाज आहे किंवा अनुमान आहे. हे खरे की अनुमानामुळेच मानवाने विविध क्षेत्रात माहिती मिळविली आहे. आधी घटनेविषयीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवावे लागते आणि मग त्या आधारे अनुमान काढले जातात. प्रत्यक्षात मागून येणारे प्रमाण म्हणजे अनुमान होय. आकाश ढगाळ झाल्याचे पाहूनच असे विधान करता येते की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण अनुमान म्हणजे सिद्धांत नव्हे, कारण आकाश ढगाळ असल्याविना पाऊस पडणार नाही हे खरे, पण आकाश ढगाळ असले म्हणजे पाऊस पडेलच असे नाही. पण सिद्धांतामध्ये विशिष्ट परिस्थिती विद्यमान असेल तर विशिष्ट घटना घडेल हे काटेकोरपणे सांगितले जाते. सिद्धांताविना भविष्यकथन करता येणार नाही. विशिष्ट परिस्थितीचे आकलन झाल्यानंतर निश्चितपणे कोणते परिणाम होतील हे पूर्वकथन सिद्धांतामुळेच जमू शकते. तेव्हा केवळ तर्काच्या साहाय्याने केलेल्या प्रतिपादनाला सिद्धांत म्हणता येत नाही. सिद्धांत हा अनुभवधिष्ठितच असतो. संशोधनातील महत्त्वपूर्ण स्थान. आपण वर पाहिलेलंच आहे की सिद्धांत आणि अनुमान यांच्यामध्ये फरक आहे. तथ्य व सिद्धांत यांच्या स्वरूपावरून हे स्पष्ट होते की कोणत्याही विज्ञानात सिद्धांत व तथ्य यांच्या अन्योन्य संबंधांना महत्त्वाचे स्थान असते. घटनांची कार्यकारण मीमांसा करूनच सर्वसामान्य सिद्धांत मांडले जातात. या सिद्धांताची प्रचिती कोणालाही घेता येते. इतकेच काय, प्रस्थापित सिद्धांत बदलत्या परिस्थितीत टिकून राहतो की नाही हेही सिद्धांताच्या संदर्भातच तपासून पाहिले पाहिजे. जर अनुकूल तथ्ये मिळाली तर प्रस्थापित सिद्धांत मजबूत बनतो, पण प्रतिकूल तथ्य हाती लागली तर प्रस्थापित सिद्धांत बदलावा लागतो. तेव्हा सिद्धांत नवीन तथ्ये मिळविण्यासाठी प्रेरक ठरतो, तर नवीन तथ्य नवीन सिद्धांताला प्रेरक ठरत असतात. सिद्धांत व तथ्य यांची परस्पर पूरकता. सिद्धांत व तथ्य या दोघांचाही अगदी जवळचा संबंध विज्ञानाशी असतो, कारण कोणतेही विज्ञान घटनांची कार्यकारण मीमांसा करून समस्येच्या बाबतीत काही सर्वसामान्य निष्कर्ष मांडित असते. पण त्यासाठी तथ्याची आत्यंतिक गरज असते. सिद्धांत व तथ्य यांच्या परस्पर संबंधातूनच विज्ञानाची प्रगती होत असते. त्याची होणारी परस्पर प्रक्रिया विकासाला अत्यंत पोषक ठरत असते. तसे नसले असते तर प्रस्थापित झालेले सिद्धांत बदलत्या तथ्याच्या संदर्भात बदलले गेले नसते. नवीन ज्ञानाचा किंवा माहितीचा वेध घेऊनच नवीन सिद्धांत मांडता येतात. विज्ञानाच्या दृष्टीने हे एक प्रगतीचेच पाऊल असते. पण सिद्धांत तात्पुरते का होईना मांडल्याशिवाय
कोणत्या दिशेने तथ्य संकलित केली पाहिजे हे समजणे अवघड असते. म्हणून तथ्यामुळे सिद्धांत उभे करता येतात, तर सिद्धांतामुळे तथ्यांना आवश्यक असणारी दिशा मिळत असते. सिद्धांत व तथ्य यांच्या परस्पर प्रक्रियेमध्ये दोघांचेही कार्य महत्त्वाचे आहे. म्हणजे तथ्याचे कार्य सिद्धांतासाठी आणि सिद्धांताचे कार्य हे तथ्यासाठी. सुरुवातीला या परस्पर प्रक्रियेमध्ये सिद्धांताचे तथ्याच्या बाबतीमध्ये कोणते कार्य आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक महत्त्वाचे कार्य आपल्याला सांगता येईल तथ्य संकलनाला दिशा. कोणत्याही संशोधनात एकदा समस्या सूत्रण झाल्यानंतर त्या प्रश्नाच्या संबंधात आवश्यक असणारी माहिती संकलित करावी लागते. त्यासाठी त्याची सुरुवात निरीक्षणाने होत असते. वैज्ञानिक चिकित्सेचीच ती सुरुवात असते. पण निरीक्षण म्हणजे जे डोळ्याला दिसेल ते पाहणे नव्हे. त्यासाठी निवड असते, पद्धतशीरपणा असतो. साहजिकच तथ्य संकलन कोणत्या दृष्टीने करायचे हे प्रथम निश्चित व्हावे लागते. यात सिद्धांताचे कार्य महत्त्वपूर्ण आहे, कारण तथ्य संकलनाला सिद्धांतामुळेच दिशा लाभते. आता रेडिओ या प्रसार साधनांचा अभ्यास अनेक दृष्टिकोनातून करता येतो. म्हणजे शुद्ध यांत्रिकी दृष्टिकोनातून, नैतिक दृष्टिकोनातून व इतर कुठल्या तरी दृष्टिकोनातून रेडिओचा अभ्यास करता येईल. पण यापैकी कोणत्या दृष्टिकोनातून रेडिओचा अभ्यास करायचा हे सैद्धांतिक निष्कर्षावरूनच संशोधक ठरवित असतो. म्हणून संशोधकाची वाटचाल एका विशिष्ट चाकोरीतून होऊ शकते. सिद्धांताचे हे कार्य एखाद्या दीपस्तंभासारखे असते. तथ्य संकलन कोणत्या दृष्टीने करायचे याचे मार्गदर्शन सिद्धांतामुळेच होत असते. संकलित तथ्यात व्यवस्थीकरण. एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून अभ्यास विषयाच्या संदर्भात तथ्य संकलित केली जातात. पण ही माहिती गुंतागुंतीची असते, कारण संशोधकासमोर तथ्याचा डोंगरच उभा राहिलेला असतो. ही माहिती इतकी अव्यवस्थित व अस्ताव्यस्त स्वरूपात असते की त्यातून काही अर्थ काढणे शक्य नसते. या स्वरूपाच्या माहितीत व्यवस्था निर्माण करणे हे शास्त्रीय संशोधनातील एक महत्त्वाचे पाऊल असते. सिद्धांताचे महत्त्व आहे ते इथेच, कारण सिद्धांतामुळे प्रस्थापित झालेल्या काही संकल्पना व वर्गीकरणाची पद्धती यामुळे संकलित केलेल्या तथ्यांची व्यवस्थित मांडणी करणे शक्य होते. काही समान वैशिष्ट्यांच्या आधारावर संकलित केलेल्या माहितीचे योग्य वर्गीकरण करण्यानेच घटनातील कार्यकारण संबंध शोधून काढता येतात. ज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीने हे वर्गीकरण अत्यंत उपयुक्त ठरते. वर्गीकरणाच्या रूपात संकलित तथ्याची व्यवस्थित मांडणी होते. त्यामुळे वस्तूंची, घटनांची, अगर मानवांची साम्यविरोधाची वैशिष्ट्य कायमची लक्षात राहतात. त्याचबरोबर त्या त्या गटाबद्दल जे सामान्य नियम प्रस्थापित झालेले असतात ते स्मरणात ठेवणे सोपे जाते. तेव्हा परिश्रमपूर्वक गोळा केलेले ज्ञान कायमचे लक्षात ठेवण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणजेच वर्गीकरण होय. उदाहरणार्थ लोकसंख्येच्या स्वरूपाचे समाजावरील परिणाम कोणते
हे अभ्यासताना लोकसंख्येचे स्वरूप व्यवस्थित मांडले पाहिजे. स्त्री पुरुषाचे प्रमाण, वयोगटाप्रमाणे लोकसंख्या, नागरी व ग्रामीण समाजातील लोकसंख्या, जन्म प्रमाण आणि मृत्यू प्रमाण इत्यादीच्या आधारावर लोकसंख्येची विभागणी केली तर या प्रत्येक गटासंबंधी सर्वसामान्य नियमही व्यवस्थितपणे मांडता येतील. तथ्यांचे सारांशीकरण. सिद्धांतातील संकल्पना व वर्गीकरण यांच्या साहाय्याने अव्यवस्थित स्वरूपात असलेल्या तथ्यात सुसंबद्धता निर्माण होते. हे कार्य अखंडितपणे प्रवाहित होत असते. तथ्यांची व्यवस्थित मांडणी झाल्यानंतर ती तथ्य साररूपात मांडणे महत्त्वाचे असते. तथ्यांचे सारांशीकरण करीत असताना प्रस्थापित सिद्धांताची मदत घ्यावीच लागते. अनुभवाधिष्ठित संशोधनाच्या साहाय्याने काही नियम मांडले जातात आणि त्याचाच उपयोग तथ्यांचे सारांशीकरण करण्यात होत असतो. हे सारांशीकरण आपल्याला 2 प्रकारे करता येते. 1. अनुभूतीच्या आधारे मांडलेले सामान्य नियम आणि 2. विविध सामान्य नियमातील संबंध. आता पहा, तथ्यांचे सारांशीकरण करीत असताना अनुभूतीच्या आधारे मांडलेले जे नियम आहेत त्या आधारे देखील सारांशीकरण करता येते. सर्वसामान्यपणे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना पाहून त्या घटनासंबंधी काही सामान्य नियम मांडले जातात. त्या घटनांची प्रचिती पुन्हा पुन्हा येत असल्यानेच असे सामान्य नियम मांडणे शक्य होते. प्रत्यक्ष वस्तुस्थिती कोणती याचे विवरण हे सामान्य नियम करीत असतात. आता पहा, देठ तुटलेले फळ जमिनीवर येणारच. जो जन्माला येतो त्याला कधी ना कधी मरावे लागते. अशा तऱ्हेची सर्वसामान्य विधाने अवतीभोवतीच्या घटना निहाळूनच केली जातात. हे सामान्य नियम म्हणजे जमवलेल्या माहितीचा सार असतात. याचबरोबर विविध सामान्य नियमामधील जो संबंध आहे त्यावरून देखील तथ्यांचे सारांशीकरण करता येते. ते कसे? तथ्यांचे सारांशीकरण करण्याची ही एक महत्त्वाची पद्धत आहे. अनुभवावर आधारलेले सर्वसामान्य नियम संख्येने फार जास्त असतात, पण या नियमातही एक प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले जातात. त्या नियमातील कार्यकारण संबंध, घटनातील सहसंबंध इत्यादी संबंध प्रस्थापित करून तथ्यांचे सारांशीकरण करता येते. कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. थोडा प्रयत्न केला तर त्यामागील कारणेही समजू शकतात. हे कधीही विसरता कामा नये. सृष्टीतील सर्व वस्तू आणि घटना एकमेकांशी निगडीत झालेल्या असतात. कार्यकारण भावाने त्या सर्व घटना जोडलेल्या असतात. थोडक्यात शून्यातून काहीही निष्पन्न होत नाही. त्याचबरोबर काही घटना एकमेकांच्या हातात हात घालून घडत असल्याचे दिसते. म्हणजे पहा, ज्यांना जन्मतः ऐकू येत नाही ते बोलूही शकत नाहीत. बर्ट यांनी गुन्हेगारीच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की 48% गुन्हेगारामध्ये भावनिक क्षुब्धता दिसून येते. रागीटपणा, भांडखोरपणा, चंचल स्वभाव यामुळे ही भावनिक क्षुब्धता निर्माण होते. लहान सहान कारणावरून हे लोक चटकन रागावतात. अतिरागीटपणाने अघोरी कृत्य करण्यास प्रेरित होतात.
घटनांमधील साहचर्य व कार्यकारणभाव तपासून सर्वसामान्य नियम प्रस्थापित केले जातात. यामुळेच तथ्यांचे सारांशीकरण शक्य होते. सिद्धांताच्या आधारे पूर्वकथन करता येते. सिद्धांतामुळे तथ्यांचे सारांशीकरण, अनेक घटनांचे निरीक्षण व त्यातील कार्यकारणभाव पाहून केले जाते. त्यामुळेच तर सिद्धांताचा संदर्भ विशिष्ट परिस्थितीशी असतो. तेव्हा विशिष्ट परिस्थिती विद्यमान असेल तर विशिष्ट घटना घडेल हे अगोदर सांगणे म्हणजेच पूर्वकथन करणे होय. पूर्वकथन म्हणजे भविष्य नव्हे. भविष्यात परिस्थितीचा विचार केला जात नाही. पण पूर्वकथन म्हणजे विशिष्ट परिस्थिती असेल तर निश्चितपणे काय घडेल हे अगोदर प्रतिपादन करणे होय. उदाहरणार्थ, भंगलेल्या कुटुंबातील अनैतिक वातावरण, वाईट शेजार, वाईट संगत असे वातावरण असेल तर मुलात गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण करण्याची अधिक शक्यता असते. तेव्हा जे सामान्य सिद्धांत मांडले जातात त्याच्याच बळावर पूर्वकथन करता येते. आता पहा, आर्थिक विकास ज्या प्रमाणात एखाद्या देशात होतो त्या प्रमाणात त्याचा परिणाम लोकसंख्या वृद्धी किंवा ऱ्हासावर होतो. आर्थिक प्रगती झाली म्हणजे शहरे वाढू लागतात, व्यक्तींचे जीवनमान वाढते, पारंपरिक समजुती ज्या आहेत त्या दूर होतात, मोठी कुटुंबे त्यांना अव्यवहारी वाटतात. त्यामुळे अपत्याऐवजी जीवनमानाला महत्त्व दिले जाते. परिणामतः जन्मदराचे प्रमाण कमी होते. सारांश: भारत, पाकिस्तान, सिलोन आदी आशियातील देशात औद्योगिक प्रगती होऊ लागली तर त्या देशात शहरे वाढू लागतील व त्याचा परिणाम जसा आयुर्मानावर तसाच लोकसंख्या वाढीवर होईल. विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात काय घडू शकते हे पाहूनच सिद्धांत मांडले जातात. तेथे ती विशिष्ट परिस्थिती असेल तेथे तीच प्रचिती येईल असे ठामपणे अगोदरच सांगितले जाते. सिद्धांतामुळे उपलब्ध ज्ञानातील त्रुटीही समजतात. उपलब्ध तथ्याच्या आधारे काही सिद्धांत नेहमीच मांडले जातात, पण अशा तऱ्हेचे सिद्धांत नेहमीच त्रिकालाबाधित सत्य असतात असे नाही. हे सिद्धांत तपासून पाहत असताना नवीन तथ्याच्या संदर्भात सध्याच्या ज्ञानात भर पडू शकते. तेव्हा सिद्धांतामुळे नवीन तथ्य गोळा करावीत व ते सिद्धांत तपासून पाहावेत ही प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे सर्वसामान्य सिद्धांत ज्या माहितीवर किंवा ज्ञानावर आधारलेले असतात त्या ज्ञानातील कमतरता लक्षात येऊ शकते. गुन्हेगार जन्माला येतो, तो बनविला जात नाही हा एकेकाळचा सिद्धांत मान्य केला जात नाही. सामाजिक परिस्थितीचे फळ म्हणजे गुन्हेगारी ही विचारसरणी आज मान्य झालेली आपल्याला पाहायला मिळते. वर नमूद केल्याप्रमाणे सिद्धांताचे कार्य संशोधनाच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण व गतिमान स्वरूपाचे आहे. तथ्यांचे सारांशीकरण, विविध घटनातील कार्यकारण भाव शोधून त्यांचे स्पष्टीकरण करणे, त्यांच्याच आधारे पूर्वकथन करणे हे तर सिद्धांतामुळेच साधते. पण त्याचबरोबर उपलब्ध ज्ञानात कोणत्या उणिवा आहेत हेही सिद्धांताच्या प्रेरणादायी वैशिष्ट्याने समजून येते. आता तथ्य आणि सिद्धांत यांच्या परस्पर प्रक्रियेमध्ये तथ्यांचे काय कार्य आहे हे आपण पाहणार आहोत.
संपूर्ण संशोधन कार्य हे तथ्य आणि सिद्धांत यांच्या परस्पर क्रियेतून घडत असते. यातूनच कोणत्याही विज्ञानाचा विकास सातत्याने घडत असतो. संशोधनाला वळण आणि दिशा देण्याचे कार्य जसे सिद्धांताने घडत असते, तसेच नवीन तथ्यामुळे सिद्धांतालाही नवीन दिशा मिळत असते. तर आपण या ठिकाणी तथ्यांचे कार्य पाहणार आहोत. त्यातील पहिलं कार्य आहे, तथ्य संकलनाने सिद्धांताला चालना मिळते. नैसर्गिक विज्ञानात बरेचसे शोध हे असेच अनपेक्षितपणे घडल्याचे आपल्यास दिसून येते. एकदा अभ्यास विषय निश्चित झाल्यानंतर संशोधक अभ्यास विषयाच्या संदर्भात तथ्य संकलित करण्याचा प्रयत्न करीत असतो. एका ठराविक हेतूने प्रेरित होऊनच हे तथ्य संकलनाचे कार्य होत असते. पण अशाच वेळी काही चमत्कारपूर्ण अपघात घडतात. अभ्यास विषयाच्या संदर्भात काही अनपेक्षित घटना घडतात. इतकेच नव्हे तर काही अनपेक्षित तथ्ये देखील मिळतात. याचाच परिणाम संपूर्ण संशोधन कार्याला वेगळी वाट मिळते. नवीन सिद्धांत प्रस्थापित करावा लागतो. अशा विस्मयकारक व नाट्यमय घटना अनपेक्षितपणे घडतात व नवीन ज्ञान प्रकाशित येते. घड्याळातील लंबकाचा शोध अशाच पद्धतीने लागला. गॅलिलिओ चर्चमध्ये प्रार्थनेला जात असताना तेथे टांगलेल्या दिव्याला त्याचा धक्का लागला. साहजिकच हा दिवा धक्क्यामुळे आंदोलित झाला. या आंदोलनाकडे त्याचे लक्ष वेधले व त्याच्या चाणाक्ष व चौकस बुद्धीला एक नवीन खाद्य मिळाले. त्यातूनच त्याने लंबकाच्या गतीचा नियम मांडले. अशी अनपेक्षित घटना पण निर्णायक महत्त्वाची ठरू शकते. सिद्धांताची पुनर्रचना शक्य. संशोधनातील अभ्यासविषयीच्या संदर्भात तथ्य गोळा करण्याचा प्रयत्न संशोधक करीत असतो. तथ्य हा संपूर्ण संशोधनाचा कणा असतो. त्यामुळे केवळ संशोधनाचा वेग ठरतो असे नव्हे, तर संशोधनाला वळण व दिशा देण्याचे काम तथ्यामुळे ठरत असते. सिद्धांताची पुनर्रचना करणेही तथ्यामुळेच शक्य होते. प्रस्थापित सिद्धांताशी विसंगत तथ्य आढळल्यास नवीन तथ्याच्या संदर्भात सिद्धांताचीच फेरमांडणी करावी लागते. कारण आतापर्यंत नजरेस न आलेली किंवा दुर्लक्षित झालेली तथ्य संशोधकाला मिळाली म्हणजे त्याला एक नवीन दृष्टी प्राप्त होते. साहजिकच नवीन मिळालेले ज्ञान प्रस्थापित सिद्धांताची पुनर्रचना शक्य करते. नवीन तथ्य मिळाल्यानंतर सिद्धांताला नवी दिशा कशी मिळते याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हॉवथॉर्न इलेक्ट्रिकल स्टडीज होय. कामाची भौतिक स्थिती जशी असेल त्याप्रमाणे कामगारांची कार्यक्षमता ठरत असते. आता भौतिक स्थिती म्हणजे काय तर पहा, कामाच्या ठिकाणची प्रकाश आणि वायुविजन व्यवस्था उत्तम ठेवल्यास उत्पादन वाढते. पण असेही आढळून आले की कामाच्या ठिकाणची परिस्थिती चांगली न ठेवताही उत्पादन वाढू शकते. यावरूनच उद्योगधंद्यातील
आर्थिकेतर घटक व अनौपचारिक समूहांचे महत्त्व श्री मेयो व बर्गर यांनी निदर्शनास आणले. 6 स्त्री कामगारांना पूर्ण स्वतंत्रता देऊन त्यांची कार्यक्षमता व नीतिधैर्य वाढते का हे पाहण्यासाठी त्यांनी प्रयोग केला. श्री मेयो म्हणतात की या प्रयोगात 6 व्यक्तींचा एक गट तयार झाला. या प्रयोगात या गटाने अंतःकरणपूर्वक स्वयंस्फूर्त सहकार्य दिले. कोणताही विचार मनात न येता मोकळेपणाने त्या काम करतात असे त्यांना वाटत होते. त्यांनी केलेले काम पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. सारांश: कामाच्या भौतिक परिस्थितीपेक्षा कामाच्या ठिकाणची सामाजिक संबंधविषयक स्थिती कामगारांच्या कार्यक्षमतेत वाढ करते हे प्रचितीला आले. साहजिकच संशोधकाला पुनर्मांडणी करावी लागली. नवीन तथ्यांशी विसंगत असणाऱ्या सिद्धांताचा त्याग. प्रस्थापित सिद्धांतामुळे तथ्यसंकलनाला दिशा मिळत असते, पण तथ्यसंकलन करीत असताना ही तथ्य प्रस्थापित सिद्धांताशी सुसंगत असू शकतातच असे नाही. काही वेळेला योगायोगाने किंवा अनपेक्षितपणे अगदी नवीन स्वरूपाचे तथ्य हाती लागतात, पण त्यामुळे सिद्धांतामध्ये क्रांतिकारक बदल शक्य होतात. नवीन सिद्धांताच्या संदर्भात पूर्णपणे विसंगत असणारे सिद्धांत झुंगारून द्यावे लागतात व नवीन सिद्धांताची मांडणी करावी लागते. प्राचीन काळी पृथ्वी सपाट आहे हाच सिद्धांत प्रस्थापित झालेला होता, पण इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात टॉलेमीने नवीन तथ्य मिळाल्यानंतर पृथ्वी गोल आहे हे सिद्ध केले. पण पृथ्वी स्थिरच असते असे त्यानेही मानले. 16व्या शतकात नवीन तथ्याच्या बळावर कोपर्निकसने हे सिद्ध केले की सूर्याभोवती पृथ्वी व सूर्यमालेतील ग्रह फिरतात. साहजिकच नवीन तथ्याच्या प्रकाशात जुन्या सिद्धांताच्या मर्यादा नव्हे खोटेपणा स्पष्ट झाला. म्हणूनच जुन्या सिद्धांताचा त्याग करणे क्रमप्राप्त होते. म्हणून नवीन तथ्य उपलब्ध झाली तर जुन्या सिद्धांताच्या जागी नवीन सिद्धांत प्रस्थापित केले जातात. सिद्धांताचे स्पष्टीकरण. सिद्धांतात संकल्पनांचा वापर केला जातो. संकल्पनांचा वापर केल्याशिवाय तथ्यांमध्ये व्यवस्था व अर्थपूर्णता येत नाही. त्याचबरोबर हेही नाकारता येत नाही की प्रचलित संकल्पनांना अनुसरूनच संशोधक तथ्य जमवू लागतो. पण तथ्यांची जमवाजमव करीत असताना अशी तथ्य हाती लागतात की ज्यामुळे प्रचलित संकल्पनांच्या मर्यादा उघड्या पडतात. त्या संकल्पनांची तपासणी करावी लागते. संकल्पनांची व्याप्ती ठरविण्यासाठी त्यांची नव्याने व्याख्या करावी लागते. याचाच अर्थ असा की नवीन तथ्याच्या संदर्भात सिद्धांताचे स्पष्टीकरण करावे लागते. समाज हा शब्द नेहमीच्या व्यावहारिक भाषेत अगदी संकुचित अर्थाने वापरला जातो. धर्म, जात, संघटना व वंश यांचाही उल्लेख व्यवहारात समाज म्हणून केला जातो. इतकेच काय, विशिष्ट लोकांच्या समूहांना उद्देशून समाज हा शब्द वापरला जातो. पण समाजशास्त्रीय दृष्टीने समाज या शब्दाला प्रादेशिक, जातीय अगर धार्मिक गंध नाही. समूहातील व्यक्तीमध्ये असणाऱ्या संबंधाची पद्धती म्हणजे समाज होय. जेव्हा समाजविषयक संशोधन करताना समाज ही संकल्पना स्पष्ट केली पाहिजे, तेव्हा संशोधनातील निष्कर्ष अचूक मांडता यावेत. त्यासाठी
संकल्पना अतिशय निसंदिग्ध स्वरूपात मांडल्या पाहिजेत. त्यासाठी त्याचे पुन्हा परीक्षण होणे गरजेचे असते. संकल्पनामध्ये बदल नवीन तथ्याच्या व परिस्थितीच्या संदर्भात अटळ मानला पाहिजे. नवीन तथ्याशी अनुरूप होतील अशी संकल्पनांची व्याख्या केली पाहिजे. उदाहरणार्थ, पूर्वी गुन्ह्याला लोक पाप मानित असत, पण धर्मबाह्य वर्तन हे पाप होय. गुन्ह्याचा संबंध धार्मिक वर्तनाशी नसतो, तो समाजाने मान्य केलेल्या नैतिक नियमांशी असतो. जे वर्तन धार्मिक दृष्टीने योग्य असते ते नैतिक दृष्टीने योग्य असतेच असे नाही. काही समाजात नरबळी, सती पद्धती धार्मिकदृष्ट्या योग्य मानली जाते, पण त्याचे समर्थन नैतिकदृष्ट्या करता येत नाही. तेव्हा आधुनिक काळात गुन्हा ही संकल्पना एका निश्चित अर्थाने उपयोगात आणली जाते. नवीन तथ्याच्या संदर्भात गुन्हा ही संकल्पना स्पष्ट केली तरच गुन्ह्याविषयीच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण करता येते, अन्यथा करता येत नाही. तथ्य व सिद्धांत यांच्या परस्पर प्रक्रियेतून कोणत्याही शास्त्राचा विकास होत असतो. तथ्य व सिद्धांत यांना गती, दिशा व चेतना एकमेकांपासूनच मिळत असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. नवीन तथ्य ज्ञानाची नवीन क्षितिजे उघडी करतात व शास्त्रज्ञापुढे नवीन आव्हाने उभी ठाकतात. त्यामुळे प्रस्थापित सिद्धांताचा चेहरामोहरा बदलण्याचीही शक्यता असते. वस्तुनिष्ठतेवर भर देणाऱ्या कोणत्याही संशोधनाला नवीन तथ्यावर आधारलेले नवीन स्वरूपाचे सिद्धांत मांडावे लागतात व प्रस्थापित सिद्धांत झुंगारून द्यावे लागतात. पण त्याचबरोबर हेही दुर्लक्षून चालणार नाही की यामध्ये सिद्धांताचे कार्यही महत्त्वाचे आहे. तथ्यसंकलनाला दिशा देण्याचे कार्य, संकलित तथ्यात व्यवस्था लावण्याचे कार्य, तथ्यांचे सारांशीकरण करण्याचे कार्य, तथ्यातून भविष्यकथन करण्याचे कार्य हे सिद्धांताचेच असते. म्हणूनच दोघांच्या तथ्य व सिद्धांत यांच्या सहकार्यातूनच संशोधन पुढे सरकत असते.